नमस्कार, कुक विथ अंकिता चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण परफेक्ट मऊसूद तिळीचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले मी 2 वाटी तीळ घेतलेले आहे. ती आपल्याला बारीक गॅसवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. आपले आता भाजून घेतलेले आपण तीळ काढून घेऊ. त्यानंतर आपण एक कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊ. साजूक तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. 1 वाटी तीळ असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा. जर 2 वाटी तीळ असेल तर 2 वाट्या गूळ घ्यायचा. आता आपल्याला गूळ चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचा आहे. आपला चांगल्या प्रकारे वितळून झालेला आहे. आता 2 ते 3 मिनिटं आपण गूळ शिजवून घेऊ. आता आपण गूळ चेक करून घेऊ. एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 बूंद आपल्याला गुळाचे टाकून घ्यायचे आहे. त्या गुळाची आपल्याला गोळी तयार होते की नाही हे चेक करून घ्यायची आहे. आपण शिजवून घेतलेल्या गुळाची गोळी तयार होते की नाही हे बघून घेऊ. गोळी तयार होतीये.
आपला पाक शिजत आलेला आहे. 1-2 मिनिटं अजून आपण त्याला शिजवून घेऊ. आपला पाक चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. त्यामध्ये मी भाजलेले साल काढलेले शेंगदाणे टाकून घेत आहे आणि आपण भाजून घेतलेली 2 वाटी तीळ तीही आपण त्यामध्ये टाकून घेऊ. आता आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण तयार होईल. आता आपलं सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण त्याचे लाडू ओळून घेऊ. मी थोडंसं तेल आणि तूप त्याला लावून घेते. गरम असतानाच आपल्याला सर्व लाडू ओळून घ्यायचे आहे. थंड झाल्यावर लाडू ओळले जात नाही. थोडं पाणी लावून सर्व लाडू आपण ओळून घेऊ. आपले सर्व लाडू ओळून झालेले आहे. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. परफेक्ट मऊसूद लाडू, तिळीचे लाडू आपले तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.